नमस्कार, मी आहे डॉक्टर शीतल तोडकर। आज आपण PCOS या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत। पूर्वी यालाच PCOD आणि आता सध्या याला PMOS म्हणून ओळखलं जातं। वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहे की मला PCOD आहे, मला PMOS आहे। आता हे PCOD, PMOS, PCOS म्हणजे तरी काय असतं? ही एक हॉर्मोनल डिसऑर्डर आहे जी की खाण्यापिण्यातल्या बदलामुळे, शरीरातल्या काही हॉर्मोनल चेंजेसमुळे अगदी कोणालाही होऊ शकते। आता कोणालाही होऊ शकते म्हणजे हा काही मोठा आजार तर नाही आहे ना? तर बिलकुल नाही। हा आपण पूर्णपणे बराही करू शकत नाही खरं पाहायला गेलं तर, पण आपण याची इंटेन्सिटी नक्कीच कमी करू शकतो। PMOSची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण पाहून घेऊया। PMOSमध्ये आपल्याला रेग्युलरली एक्सरसाइज करणं, साधारणतः 30 ते 45 मिनिटं आपण दिवसातून रोज एक्सरसाइज केली पाहिजे। आपली जी बदलती लाईफस्टाईल आहे त्यावर जरा रेग्युलेशन्स आणले पाहिजेत। आपलं जे खाण्यात येणाऱ्या ज्या काही बाहेरच्या गोष्टी आहेत, जंक फूड्स आहेत, फार जास्त ऑइली, स्पायसी या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी करायच्यात। घरचंच जेवण केलं पाहिजे, त्यातूनही फार जास्त ऑइली, स्पायसी या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे। फार गोड खाणं टाळलं पाहिजे। त्याचप्रमाणे वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे। आणि ज्या लोकांना हॉर्मोनल इम्बॅलन्सेस थोडे जास्तच असतात किंवा ज्यांना पाळी फारच अनियमित येते, पाळीमध्ये रक्तस्राव जास्त असतो, अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। जर तुम्हाला इन्फर्टिलिटीसारखे प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या जवळच्या गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटलं पाहिजे।